हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. काल मी मम्मी पप्पा पुसेगावला गेलो होतो. सध्या पुसेगावला यात्रा चालू आहे. आज लास्टचा दिवस आहे. तर काल आम्ही गेलेलो. तर हा वर्धनगड जो घाट आहे तिथला मी व्हिडिओ बनवलेला आहे. लहानपणी मला या घाटामध्ये खूप भीती वाटायची. बसमधून ट्रॅव्हल करताना मी ओरडायचे आणि डोळे बंद करायचे मला, कारण की खोल दरी आहे डाव्या साईडला, त्यामुळे मला भीती वाटायची. तर तेच मम्मी पप्पा आम्हाला सांगत होते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता. भरपूर धमाल केलेली आहे आम्ही. तसं आम्ही लेटच गेलो. ॲक्च्युली जेव्हा स्टार्टिंगला चालू झाली यात्रा तेव्हा गेलो असतो तर अजून आम्हाला भरपूर वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी शॉपिंग करायला भेटल्या असत्या. हा पण वर्धनगड जो आहे तो छान आहे. छोटा किल्ला आहे. ते नंतर एक मंदिर आहे पुढे या रूटने जाताना गोरेगावच्या अलीकडे. नंतर आम्ही पुसेगावमध्ये पोचलो होतो. इथे तुम्ही बघत असाल वेगवेगळे स्टॉल्स लागलेले आहेत शॉपिंगसाठी. नंतर जिलेबी वगैरे पण खाण्याचे पण भरपूर स्टॉल्स होते. आत्ता विंटर सीझन चालू आहे तर स्वेटर्स वगैरे, ब्लँकेट्स, नंतर कॅप्स ज्या वगैरे असतात त्या पण होत्या. मग एका ठिकाणी पप्पानी गाडी लावली आणि ते बसले गाडीमध्ये. नंतर मी आणि मम्मी ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलो. त्या काकांनी छानपैकी फ्रेश ऊसाचा रस आम्हाला तयार करून दिला. क्वालिटी एकदम छान होती. एकदम फ्रेश होता ऊसाचा रस होता तो. त्यामध्ये मी काकांना सांगितलं मला बर्फ नको आहे, त्यामुळे त्याने एकदम ओरिजिनल दिला होता. कधी कधी पाणी वगैरे मिक्स असतं, तसं पण नव्हतं. खूप छान क्वालिटीचा होता ऊसाचा रस. ते झाल्यानंतर मग मी आणि मम्मी पुढे भरपूर शॉपिंग केली. मम्मीला गार्डनिंगची खूप आवड आहे, त्यामुळे तिने कुंड्या वगैरे घेतल्या भरपूर. आणि जे काही घ्यायचं आहे त्या वस्तू सगळ्या 20 रुपयाला होत्या. एकदम कमी प्राईजमध्ये स्वस्त, खूप छान छान क्वालिटीचे गोष्टी विकायला होत्या यांच्याकडे. डबा वगैरे पण आहे, घरातल्या ज्या वस्तू लागतात ते, चमचा, किसणी. नंतर मी या 2 पिगी बँक घेतल्या. मस्त आहे. स्माइली आहे एक, आणि एक आहे ते कासवच्या डिझाईनमध्ये आहे. बघू मी आता यामध्ये किती सेविंग करते. प्लॅस्टिकचे आहेत हे, त्यामुळे आपल्याला पूर्ण झाल्यावर ते फुल ते कट करूनच काढावे लागणार आहेत. मग नंतर मम्मीनी